मुलांनो, मजेत ना? मुलांनो, मी तुम्हाला याआधीही तेनालीरामची त्यांच्या बुद्धिमत्तेचे व चातुर्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि तुम्हाला त्या आवडल्याही आहेत, हो ना? तर आज तेनालीरामची एक आणि छान गोष्ट शिल्पनाने तुम्हाला सांगणार आहे. जशी कहाणीवाली नानी सरला मी हिंदीत सांगते ना, तशीच. तर आजच्या गोष्टीचं नाव आहे तेनालीराम आणि सोन्याचे आंबे. दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्यात राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारी एक बुद्धिमान आणि चतुर विनोदी विदूषक होता. तेनालीराम त्याचं नाव. आणि बोलता बोलता अनेक कठीण समस्यांवर ते उपाय पण सुचवायचे. आपल्या हुशारीने आणि चातुर्याने आणि प्रसंगावधानाने. या त्यांच्या स्वभावामुळे राजा कृष्णदेवरायचे ते खूप आवडते होते, लाडके होते. एकदा काय झालं, राजमाता म्हणजे राजाची आई खूप आजारी पडली. खूप औषध पाणी, डॉक्टर, वैद्य सगळं झालं, पण तब्येतीला काही आराम पडेच ना. राजमातांना वाटले की आता मी काही जिवंत राहणार नाही, म्हणून तिने आपल्या मुलाला म्हणजे राजा कृष्णदेवरायांना म्हटले की बेटा कृष्ण, आता मी फार जगेन असे मला वाटत नाही. माझ्या जाण्याची वेळ जवळ आली आहे असे मला वाटते. पण जाण्यापूर्वी राजपुरोहितांसहित राज्यातील सर्व ब्राह्मणांना आंबे दान करावे असे मला वाटते. त्याची काही व्यवस्था करशील का? राजा म्हणतो, होय माता, नक्की करतो. कृष्णदेवराय आपल्या आईचा खूप गौरव करायचे, सन्मान करायचे, खूप प्रेम करायचे आईवर. आणि आई जे म्हणेल ते ऐकायचे. आई, काळजी करू नकोस, उद्या सकाळी आंबे मागवून देतो व तू ते सर्व ब्राह्मणांना आपल्या हाताने दान कर. राजमाता झोपी गेल्या व दुसऱ्या दिवशी सकाळ काही त्यांना पाहता आली नाही. रात्रीच त्यांचं निधन झालं, म्हणजे त्या मरण पावल्या. राजाला खूप वाईट वाटलं. राहून राहून सारखी आईची आठवण यायची व तिची आंबे दान करण्याची इच्छा अपूर्णच राहिली. या गोष्टीबद्दल पण त्यांना खूप वाईट वाटायचं. तर त्यांनी राजदरबारात आपल्या मनाची ही खंत बोलून दाखवली व राज्यातील राजपुरोहित म्हणजे एक लोभी माणूस होता, ते म्हणाले, अरे रे राजेसाहेब, खूपच वाईट झाले. तुम्ही राजमातांची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणता. आता 1.25 महिनाही होऊन गेला त्यांना जाऊन, तर त्यांच्या आत्म्याला काही शांती मिळाली नसेल, तर तुम्ही काहीतरी करा. दुःखी राजा कृष्णदेवराय म्हणाले राजपुरोहितांना की मी काय करावं ते तुम्हीच सांगा. काहीतरी उपाय असेलच ना मृतात्म्याला शांती मिळवून देण्यासाठी. तुम्ही सर्व ब्राह्मणांना घेऊन उद्या माझ्या महाली जेवायला या. मी सर्व ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा व आंबे देईन. त्यावर लोभी राजपुरोहित म्हणाले, नुसते साधे आंबे नकोत, तर सोन्याचे आंबे दिले तरच तुमच्या आईला, स्वर्गस्थ आईला शांती लाभेल व तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचे तुम्हाला पुण्य लाभेल. हे ऐकून राजा महामंत्र्यांना बोलावून म्हणाले की मंत्रीजी, आजच जाऊन सोन्याचे आंबे तयार करून घ्या व उद्या राजपुरोहितांसहित सर्व ब्राह्मणांना सोन्याचे आंबे आपण जेवणानंतर दान देऊ. दरबारात बसलेल्या तेनालीरामने पुरोहितांच्या चेहऱ्याकडे हळूच पाहिले, तर त्यांना कळले की राजपुरोहित खुदूखुदू हसतायत, मनात आनंदाच्या उकळ्या फुटतायत. मंत्रीजी राजाला म्हणाले, जी महाराज, करतो व्यवस्था सोन्याचे आंबे बनवून घेण्याची. तेनालीरामने राजाला हळू आवाजात खूप समजवण्याचा प्रयत्न केला की या प्रकारे काही राजमातांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. लोभी लालची राजपुरोहित तुम्हाला खोटे बोलून फसवतोय. पण राजा काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. आणि संध्याकाळी मंत्री तेनालीरामच्या घरी पोचले. तेनालीराम त्याच विचारात बसले होते आणि मंत्रीजी आलेले पाहून ते म्हणाले, या मंत्रीजी, कसं येणं केलं? तर मंत्रीजी म्हणाले, तुम्हाला तर माहितीच आहे की लोभी लालची राजपुरोहित राजाला चुकीचा सल्ला देऊन राजखजिना रिकामा करण्याच्या मागे लागलेत व हा काही खरोखर आणि बरोबर उपाय पण नाही आहे मृतात्म्यास शांती मिळवून देण्याचा. तुम्ही तर बुद्धिमान आहात तेनालीरामजी, काहीतरी उपाय शोधा ना राजांना समजावून देण्याचा की राजपुरोहित चुकीचं सांगतायत त्यासाठी.
आता तेनालीरामही त्याच विचारात होते. ते म्हणाले, बरं बघतो काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी राजपुरोहित व सर्व ब्राह्मण राजवाड्यात जेवायला आले. पोटभर जेवून तृप्त झाले. वर प्रत्येकाला एक एक सोन्याचा आंबाही मिळाला. त्यामुळे तर खूपच खुश झाले. ब्राह्मण व राजालाही खूप समाधान वाटले दान केल्यामुळे. मध्येच असे 2 दिवस गेले व नंतर एक दिवशी तेनालीराम म्हणाले, राजपुरोहितजी, उद्या सर्व ब्राह्मणांना घेऊन तुम्ही माझ्याकडे जेवायला या. माझ्या वडिलांचं उद्या श्राद्ध आहे. तेव्हा राजपुरोहित मनातच आनंदले. त्यांना म्हटलं, वा, 2 दिवसापूर्वीच राजाने सोन्याचे आंबे दिले व पोटभर जेवण दिलं पक्वानांचं. आता उद्या तेनालीरामही असंच काहीतरी देईल. म्हणून मान होकारार्थी हलवीत राजपुरोहित म्हणाले, होय होय, नक्की येतो उद्या. हां. आणि तेनालीरामजी, मी नक्की येतो. तेनालीराम म्हणाले, धन्यवाद. दुसऱ्या दिवशी राजपुरोहित 30 ब्राह्मणांना घेऊन तेनालीरामच्या घरी जेवायला आले. सर्वजण पोटभर जेवले. तेनालीराम म्हणाले, काय सर्वांना आवडले का जेवण? त्यावर राजपुरोहित व इतर ब्राह्मण म्हणाले, हो हो, काय स्वादिष्ट जेवण होते. खीर, पुरी, पकोडे, शिरा सर्व स्वादिष्ट होते. आम्ही तृप्त झालो आणि विडा तांबूल खाऊन घरी जायला निघाले. तेवढ्यात तेनालीराम म्हणाले, थांबा थांबा, आणि काही आहे. ब्राह्मण व राजपुरोहित खुश झाले. मनात म्हणाले, राजाने सोन्याचे आंबे दिले, तसेच काहीतरी हा तेनालीराम पण आता दान देईल. आनंदाने सर्वजण परत आपापल्या जागी बसले. तेवढ्यात तेनालीराम एक गरम लाल लाल भडक लोखंडी सळई घेऊन आले. सळई म्हणजे लोखंडी रॉड, आगीत गरम केल्यामुळे लाल भडक झालेला. तर तेनालीराम म्हणाले सर्वांना की थांबा, मी या सळईने तुम्हा सर्वांना शेकून काढणार आहेत. राजपुरोहित म्हणाले, काय वेड लागले की काय रामा तुला? थांब, तुझी तक्रारच करतो राजाकडे, म्हणजे तुला छान शिक्षा होईल मोठी या मूर्खपणाबद्दल. सर्व ब्राह्मण घाबरून गोंधळून सैरावैरा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि धावत पळत धडपडत दमत थकत कसे बसे राजाच्या दरबारात पोचले. सर्वांनी डोळ्यात पाणी आणून राजाला सांगितलं की ह्या रामने आम्हाला घरी बोलवून जेवणानंतर गरम सळईने चटके देण्याचा इरादा बोलून दाखवला व प्रयत्नही केला. राजालाही खूप राग आला. राजा म्हणाला, मंत्रीजी, शिपायांना पाठवून तेनालीरामला आत्ताच्या आत्ता दरबारात बोलवून घ्या म्हणावं, राजाने बोलवलंय. तेवढ्यात तेनालीरामच शांत चेहऱ्याने दरबारात आले. बोला महाराज, तुम्ही माझं नाव घेतलं ने मी हजर झालोही. राजा म्हणाला, तेनालीराम, हे लोक सांगतायत ते खरं आहे का? तुम्ही म्हणे यांना घरी बोलवून जेवण देऊन झाल्यावर गरम लोखंडी सळईने यांना डागण्याचा म्हणजे चटके देण्याचा प्रयत्न केला. तसं बोलूनही दाखवलं. बोला, खरं आहे का हे? त्यावर तेनालीराम म्हणाले, होय महाराज, हे खरं आहे, अगदी खरं आहे. पण तुम्ही ऐका तर खरं, माझं म्हणणं काय आहे ते. माझ्या वडिलांचा श्राद्ध होते व माझ्या वडिलांच्या पायाला फोड झालेला होता मरणाआधी, व ते म्हणाले होते की या फोडाला गरम सळईने शेकून बरं वाटेल, म्हणजे फोड फुटून वेदना कमी होतील. म्हणून मी सळई गरम करायला गेलो. तेवढ्यात माझे वडील मरण पावले गेले. त्यांची अंतिम इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी असे करीत होतो. राजपुरोहित म्हणाले, काय, आम्हाला चटके देऊन त्यांना शांती मिळणार होती? उलट आम्हालाच त्रास झाला असता. त्यावर तेनालीराम म्हणाले की राजमातांची इच्छा पूर्ण करून जशी सोन्याचे आंबे तुम्हाला दान देऊन राजमातांची अंतिम इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली ना, तसंच तुम्ही म्हणाला तसंच तुम्हाला सर्व ब्राह्मणांना सळईने चटका देऊन माझ्या वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण झाली असती आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असती. हो ना राजपुरोहितजी? तेव्हा राजपुरोहित मनात खजील झाले. त्यांनी मान खाली घातली, आपली लबाडी पकडल्या गेली म्हणून. आणि राजाच्याही लक्षात आलं की राजपुरोहितांची लबाडी खोटेपणा उघडकीस आला. तेनालीरामने ही हुशारी त्यासाठीच केलेली दिसते. तेव्हा राजा म्हणाला,
राजपुरोहितजी, आता का बोलती बंद झाली? तुमचा खोटेपणा उघडकीला आला म्हणून ना? त्यावर राजपुरोहित व ब्राह्मण म्हणाले, माफ करा महाराज, आम्हाला हाव सुटली. लोभीपणामुळे आम्ही असे खोटे वर्तन केले. माफ करा. राजा कृष्णदेवराय म्हणाले, यावेळी तर मी माफ करतो, पण पुढच्या वेळी कडक शिक्षा होईल. लगेच ते सोन्याचे आंबे खजिन्यात जमा करा. त्या सोन्याचा चांगल्या कामासाठी आपण उपयोग करू. आणि तेनालीरामला बोलवून राजाने त्याला शाबासकी दिली व काही सोन्याच्या मोहराही बक्षीस दिल्या. मुलांनो, कळले ना की तेनालीरामने कसे हुशारीने बुद्धी वापरून खोटेपणा, लोभीपणा उघडकीला आणला. तर खोटेपणा हा असा कधी ना कधी उघडकीला येतोच आणि मग मोठी शिक्षा होते, नालस्ती होते, लोक तुम्हाला वाईट म्हणतात. म्हणून कधीही खोटारडेपणा, लोभीपणा, लालच करू नये. उलट तेनालीरामसारखं बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने काम करावं. कळलं? आवडली गोष्ट? तेनालीराम आणि सोन्याचे आंबे वाली गोष्ट? तर लगेच लाईक करायचं आणि कमेंट लिहून शिल्पा नानीला कळवायचं यूट्यूबवर. भेटू पुढच्या आठवड्यात आणखीन एक छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.